गायज तुम्ही बघू शकता लाल भडक झालेलो आहे मी उन्हाने ह्या. तर आता मी त्या नदीला नारळ वगैरे फोडला जातो. इथं देखील आहे ही त्या नदीच्या खाली जाणार आहे आपण. मला खालनं पूर्ण असा व्ह्यू दाखवते. त्या नदीला नारळ वगैरे फोडला जातो. इथं देखील भाविक आपले जे नागरिक असतील किंवा देवाला जातात ते देखील तिथं स्नान वगैरे करतात. तुम्ही व्ह्यू बघू शकता भारी आहे. आपण या ब्रिज पाशी आलेलो आहे वरती, जे की फुल आहे, नवीन बांधकाम सुरू आहे अजून तर ही नदी जी आहे सांगलीवरून आलेली आहे, कृष्णा नदी बघू शकता. इथे एक घोडा दिसतोय आम्हाला, जो की आमच्याकडे थोडा खुन्नस न बघत आहे. त्याला वाटते त्याच्या इकडे कोण आले. बांधला असला तर ठीक आहे, नाहीतर आम्हाला पळायला लागेल इथनं. तर आमचे मॅनेजर अशा रीतीने त्याचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी चाललेले आहेत. त्याला म्हणतात तुला हातात धरून पिळतोस आता ये, आणि मला बी सांगतात ये त्याच्याकडे जाऊया, त्याचा एक फोटो घेऊया आणि इंटरव्ह्यू घेऊया म्हणून. तर बघा त्यांना किती हे स्वतःवर हे किती चालले कॉन्फिडन्स आहे. अक्षरशः घोडाने माग फिरला त्यांच्याकडे डुंगून गेले. मॅनेजर खुश, घोडा भिलेला आहे. घोड्या म्हणला मी कोण ओळखत नाही, तरी पण कॉन्फिडन्स नाही थांबलेला, पुढे जाऊन बोलून येणारच. तर अशा रीतीने ते म्हणतायत काय काय चाललंय कसं काय. घोडा म्हणते चल निघित ना, ओळखत नाही तुला. बघा घोड्याने त्याच्या शपटी 7 फेरे काढ नाहीतर तुझी पिल्ली मरतील, असं लहानपणी कोण कोण म्हणलेलं आहे असं मला थोडं कमेंट मध्ये सांगा, कारण आम्ही थोडं लहान असताना सेड्यागत करायचो. पहिला बेडगचा जो रस्ता पकडलेला त्यावेळेला गाडीची आमची अवस्था बघू शकता. रस्ता खराब असल्यामुळे गाडी जी आहे ना पूर्णपणे अशी घाण झालती, खराब झालेला आहे. मग आम्ही नंतर तिथनं मंगसोईचा रस्ता पकडला आणि वेळेत पोचलो. तर आता तरी वाजलेले 4 वाजून 5 मिनिटं झाल्यात. अजून खूप आम्हाला कव्हर करायचं आहे, मंगसोईचा खंडोबा वगैरे, मग आम्हाला जायचं पुढे.